विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संतुलित विकास आणि असंतुलित विकास ही विकासाची तत्त्वे बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण विकास म्हणजे काय, विकासाचे मोजमाप कसे केले जाते, विकासामध्ये वेगवेगळ्या अडचणी कोणत्या येतात हे मागे बघितलं आपण. आज विकासाबाबत जी सिद्धांत आहे किंवा जी तत्त्वे आहेत ती बघायची आहे आपल्याला. तर संतुलित विकास याचा अर्थ आणि त्याचा उपयोग हे बघायचं आहे. सनातन अर्थशास्त्रज्ञांनी विकासाच्या विविध सिद्धांत मांडताना तांत्रिक बदलामुळे किंवा आधुनिक यंत्र आणि तंत्रामुळे विकासामध्ये बदल होतो याचा विचार केला नाही. शिवाय घटते उत्पादन फल अनुभवास येते. ती अर्थव्यवस्थेत न टाळता येण्यासारखी अवस्था आहे असं त्यांचा विचार होता. पण आधुनिक काळामध्ये नवीन यंत्रामुळे यावर मात करता येते आणि वाढते उत्पादन फल अनुभवास येते असा विचार आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. तसेच सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादन वाढीबरोबर लोकसंख्या वाढत जाते असा एक विचार मांडला होता. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार आज अनेक विकसित देशामध्ये उत्पन्न वाढत असताना सुद्धा लोकसंख्या ही घटत जात आहे, जन्मदर घटत आहे. पण याचा विचार सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी केला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे सनातनी अर्थशास्त्रज्ञाचे सिद्धांत जे आहे विकासाबाबत ते काळाच्या कसोटीवर टिकले नाहीत. नवसनातनीवादी विचारवंत जे आहेत J.M. क्लार्क, एजवर्थ, पेरेटो यांनी विकासाबाबत वास्तववादी विवेचन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राजकीय स्थैर्य, लोकांची काम करण्याची क्षमता, बचत करण्याची कुवत, उत्पादन घटकाची गतिशीलता, कुशल तंत्रज्ञ, संयोजक इत्यादींची आवश्यकता असते असे प्रतिपादन केले. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी अल्पविकसित देशांच्या विकासाबाबत कोणती भूमिका असावी, कोणते मॉडेल असावे, कोणते प्रारूप असावे, प्रतिमा असावी याबद्दल त्यांनी 2 मॉडेल सांगता येतात. एक संतुलित विकासाची व्यूहरचना ज्याला आपण मॉडेल ऑफ बॅलन्स्ड ग्रोथ ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे असंतुलित विकासाची व्यूहरचना म्हणजे मॉडेल ऑफ अनबॅलन्स्ड ग्रोथ. मित्रांनो, संतुलित विकासाची व्यूहरचना बघत असताना याचा स्वीकार जो आहे तो वॅगनर नर्क्स, अर्थर लेविस, रोडान या अर्थतज्ञांनी केला आहे. सिद्धांतानुसार अर्धविकसित किंवा अल्पविकसित ज्याला आपण लेस डेव्हलपमेंट कंट्रीज म्हणतो या देशाचा विकास करण्यासाठी दारिद्र्याचे दुष्टचक्र भेदणे आवश्यक असते. कारण अशा देशामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी बाजारपेठाचा विस्तार करावा लागेल. एका विशिष्ट उद्योगात गुंतवणूक न करता विविध प्रकारच्या उद्योगात एकाच वेळी भांडवल गुंतवणूक करावी. त्यामुळे ते उद्योग एकमेकास सहाय्यभूत होतील. त्याचा परिणाम उत्पादन वाढेल, श्रमिकांचे उत्पन्न वाढेल, मागणी वाढेल. कारण विविध बाहेर एकदम सगळे नियमाचं पालन करणारे सुशिक्षित असतात तेच लोक. तिकडे होते तर काहीतरी
काय नाव होतं ते? कांबळे का? कारण विविध उद्योगामध्ये काम करणारे श्रमिक जे आहे कळलं ना? ते परस्परांच्या उत्पादनाचे उपभोक्ते असतात. त्यामुळे मागणी वाढून बाजारपेठांचा विस्तार होतो, विकासाला गती मिळते. सर्व प्रकारच्या भांडवली साठ्यामध्ये निश्चित दराने वाढ करणे म्हणजे संतुलित विकास होय. किंवा अर्थव्यवस्थेत काही विशिष्ट क्षेत्रांना प्राधान्य न देता एकाच वेळी विविध उद्योगात भांडवल गुंतवणूक करणे आणि हे उद्योग एकमेकास सहाय्यभूत होतील असे पाहणे यालाच संतुलित विकास मॉडेल किंवा प्ररूप असे म्हणतात. त्यामुळे विकसनशील देशातील उद्योग एकमेकावर अवलंबून असल्याने दोन्ही क्षेत्राच्या विकासाला चालना मिळते. म्हणून बाजारपेठाचा विस्तार यावर भर दिला आहे. संतुलित विकासासाठी अर्थव्यवस्थेत प्रभावी केंद्रीय नियंत्रण असावे लागते. तसेच हे तत्त्व देशाच्या आर्थिक स्वयंपूर्णतेवर अवलंबून असते. संतुलित विकासासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे जेव्हा संतुलित विकास करायचा असतो आपल्याला त्यावेळेस खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. पहिली गोष्ट जी आहे ती अर्थव्यवस्थेतील एका क्षेत्रातील विविध उद्योगामध्ये संतुलन असावे. उदाहरणार्थ उपभोग वस्तू निर्माण करणारी उद्योग आणि भांडवली वस्तू निर्माण करणारे उद्योग यामध्ये संतुलन असावे. तसेच शेती आणि उद्योग एकमेकास पूरक असल्याने त्यांच्यामध्ये एकाच वेळी गुंतवणूक करावी. तिसरं, शेती उद्योगासोबत सेवा क्षेत्राचा विकास आणि विस्तार करावा. कारण संतुलित विकासामुळे खालील फायदे होत असतात. पहिली गोष्ट, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात सर्व क्षेत्रात एकाच वेळी गुंतवणूक केली जात असल्याने कोणतेही क्षेत्र उपेक्षित किंवा वंचित राहत नाही. दुसरं, वस्तूच्या विक्रीची समस्या राहत नाही. कारण परस्पर संबंधित पूरक उद्योग एकाच वेळी स्थापन होतात. त्यामधील श्रमिक हे एकमेकाच्या उत्पादनासाठी उपभोक्ते असतात. त्यामुळे वस्तूची विक्रीची समस्या ही राहत नाही. सर्व क्षेत्राच्या विकासाला चालना मिळते कारण सर्व क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाते. चौथं जे आहे ते संतुलित विकासाच्या तत्वानुसार भांडवल गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीच्या विविध संधी निर्माण होतात. बाजारपेठांचा विस्तार होतो. भांडवल निर्मितीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते. मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे फायदे मिळतात. धन्यवाद मित्रांनो. यामध्ये काही तुम्हाला अडचण आली असेल तुम्हाला व्हॉट्सअप करा किंवा